जय महाराष्ट्र मित्रांनो, माझ्या बाजूला तुम्हाला एक व्हिडिओ दिसतोय। तो व्हिडिओ आहे दहिसर पोलीस स्टेशन मधला। तिथे बसलेले जे अनधिकृत फेरीवाले आहेत त्या फेरीवाल्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। आपण ऐकत असाल आता जागोजागी सगळीकडे फेरीवाल्यांची कारवाई होते, पण एक गोष्ट तुम्ही नोटीस करा की ही फेरीवाल्यांची कारवाई ही सगळीकडे चालू नाही, काही मोजक्याच ठिकाणी चालू आहे। आता हा दहिसर पोलीस स्टेशनचा व्हिडिओ आहे जिथे पोलिसांनी कारवाई केली आहे, पण तिकडे बीएमसी कारवाई करण्यासाठी म्हणून नाहीये। पोलिसांना वरून ऑर्डर्स येतात आणि बीएमसी हे प्रशासन जे आहे ते कारवाई न करता पोलीस स्वतः जात आहेत आणि तिथे कारवाई करतायत। कारण या सत्तेतल्या लोकांना माहिती आहे पोलिसांना लोक घाबरतात, पोलिसांना हे फेरीवाले घाबरतात। ही कारवाई का होते ना, या सगळ्या गोष्टींबद्दल मला तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि हा मुद्दा घेतलाय पुन्हा एकदा मनसेनेच। मित्रांनो, मला असं वाटतं सामान्य माणूस असतो ना, त्याला काही गोष्टी माहित नसतात आणि ही गोष्ट मला तुम्हाला समजवण्याची गरज वाटते आणि ते ऐकलीच पाहिजे तुम्ही, असं मला तुम्हाला सांगायचं। आज पोलिसांना पुढे केलं जाते, पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवली जाते आणि या फेरीवाल्यांना हटवलं जाते। हे काम खरं तर बीएमसीचं, हे काम खरं तर प्रशासनाचं, पण हे काम आता पोलिसांच्या हाती दिले जाते। आपण प्रत्येक वेळेला बोलतो हे आपले पोलीस बिचारे, त्यांच्यावर सगळ्या जबाबदाऱ्या असतात आणि ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पेलवणं म्हणजे शक्य नसतं। आपण पोलिसांना दोष देतो, पण या पोलिसांच्या वर पण कोणतरी बसलेलं असतं। त्या लोकांची आज पोलखोल करण्याची वेळ आली आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे। आपण बातम्यांमधून इतर सगळ्या ठिकाणी ऐकतायत की बीएमसी कारवाई करते। लोकांना असं वाटतं भाजपचा आता महापौर बसलाय आणि आता ह्यांची कारवाई सुरू झाली। हे आपल्याला दाखवलं जात आहे, पण मुळात हे का चालू आहे मला असं वाटतं हे पण तुम्हाला कळणं गरजेचं आहे। त्यासाठी म्हणून माझा आजचा व्हिडिओ आहे। सुरुवातीला व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं तो व्हिडिओ आहे बघा। आता फेरीवाल्यांकडून ह्यांना आधी कधीच त्रास नव्हता। याच्या आधी पण तिकडे बरेच भाजपचे नगरसेवक होते, भाजपचे आमदार होते, पण ह्या लोकांना त्या फेरीवाल्यांचा कधीच त्रास नव्हता। पण त्या लोकांना त्या फेरीवाल्यांचा त्रास आत्ताच का व्हायला लागलाय? मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। मुद्दाम लोकांकडून चित्र असं दाखवायचं की 25 वर्ष शिवसेना सत्तेत असूनही जे करू शकले नाही ते आम्ही करून दाखवतोय। ही कारवाई आता जी होतीये ती कायमची असणार आहे की तात्पुरती असणार आहे मला असं वाटतं तुम्हीच मला कमेंट करून सांगा। पण काही ठिकाणी जिथे कारवाई होते तिथे भाजपच्या आधीच नगरसेवक होते, तिकडे भाजपच्या आधीपासून आमदार होते, पण तरीही तिकडे कारवाई आत्ताच का होते? का ती कारवाई आधीपासून तुम्ही केली नाही? का ते तुम्हाला फेरीवाले आत्ताच दिसतात, आधी का नाही दिसले? आधी हप्ते बरोबर जात होते का? आता हप्त्याची रक्कम कमी वाटते का? अशा अनेक प्रश्न मला असं वाटतं मित्रांनो सामान्य माणसाच्या मनामध्ये पडत असतील। एक साधं लॉजिक लावा मित्रांनो, आजपर्यंत कुठल्याच आमदाराला नगरसेवकाला त्रास झाला नाही भाजपच्या, पण आत्ताच या भाजपच्या नगरसेवक आमदाराला हे का दाखवायचं की हे फेरीवाले अनधिकृत आहे? मुद्द्याला कसं भरकटवलं जातं ना, मला असं वाटतं हे पण आपण सामान्य माणसानं अनुभवणं गरजेचं, शिकणं गरजेचं आहे। मुलुंडमध्ये तिकडे तो मेट्रोचा पिलर पडला, काय ते वरून पडलं ते, त्याच्यावर कोणी एक चकार शब्द काढायला तयार नाही। पण इथे काय फेरीवाल्याचा विषय आता वाढत चाललाय। त्यात मराठी फेरीवाले किती प्रमाणामध्ये त्यांना पकडले जाते, का परप्रांतीय फेरीवाल्यांवर कारवाई होत नाही? आपण जर का पाहिलं तर व्हिडिओमध्ये पण बरेच मराठी फेरीवाले दिसत आहेत, तिकडे परप्रांतीय फेरीवाले आपल्याला बऱ्या कमी प्रमाणात दिसतात। आहेत नाही असं नाही, पण ते काय कोणतरी नवीन असतं, एकाला दम दिला तर मग तो शांत बसेल असा कोणतरी एक फेरीवाला असतो जो आधीपासून व्यवसाय करतोय, जो बरोबर वेळेत सांगेल तेवढा हप्ता देतोय। त्या फेरीवाल्यांना उठवलं जात नाही, उलट त्यांना आधी फोन केलं जातं की आम्ही येतोय, तुम्ही आता निघा। आजपर्यंत प्रत्येक जण बोलत आले की मराठी माणूस हा रस्त्यावर उतरून व्यवसाय करत नाही, पण आज आपल्याला व्हिडिओज बाहेर दिसत आहेत बऱ्याच मराठी लोकांच्याच व्यवसायावर कारवाई होतीये। हे षडयंत्र काय आहे मित्रांनो तुम्हाला कळतंय का? मराठी लोकांच्या व्यवसाय कारवाई झाली की मनसे रस्त्यावर उतरेल, मग मनसे अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात आहे, मग मनसे मराठी माणसांबद्दल काय बोलेल आणि मनसेला मग गोत्यात पाडायचं। हे सगळं प्लॅनिंग आहे। मला असं वाटतं आपण हे नीट समजावं, कारण मराठी माणूस हा जाणार मनसेकडेच। मराठी माणूस हा मतदानाच्या वेळेला कुठे असतो मला माहित नाही, पण मराठी माणूस हा जातो मनसेकडे आणि मग मनसे मराठी म्हणून मदत करते। मग ते अनधिकृत काम का असं ना, आज आपण पाहिलं ती डोंबोलीची शोरमागल, तिच्यासाठी उभे राहिले राजसाहेब, मनसे उभी राहिली। आज त्या शोरमावलीला तिकडे आपण पाहिलं एक स्टॉल उभा करून दिले। महाराष्ट्रात मनसेच्या जेव्हा मराठी माणसं बरेच मोठी झालेली आहेत, बरेच मोठी केलेली आहेत मनसेनी, आणि आत्ताही या प्रकरणामध्ये मनसेच पुढे आले। तिकडे बोरवलीमध्ये आमचे मुंबईचे उपशहर अध्यक्ष तिकडे कुणाल माइनकर साहेब आणि आपले किरण नकाशे दादा यांच्या इतर सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून मला एक एक विषय तिकडे दिसतायत, ऐकायला मिळत आहे की काय हे नक्की राजकारण यांचं चालू आहे। हे सगळे तिकडचे स्थानिक आमदार असतात ना, त्यांच्या इशाऱ्यावर सगळं चालू असतात गोष्टी। आमदाराकडून पोलिसांना आदेश यायचे, पोलिसांना त्यांच्या हातातली कामं सोडून त्या फेरीवाल्यांवर कारवाई करायला पाठवायचं। मग या मराठी लोकांनी तिकडे मनसेकडे जावं, मग मनसे तिकडे पोलिसांबरोबर भांडप बसणार। इथे होतंय काय माहितीये काय? वरून बसणारे आदेश देणारे आहेत ना, हे सगळे आपण बसवलेले आहेत ना, हे अमराठी लोक आहेत। आणि खाली इकडे आपले पोलीस बांधव हे मराठी, हे मनसेवाले तिकडे मराठी, ज्यांच्यावर कारवाई होते ते मराठी, इतर हे सगळे प्रशासक अधिकारी हे सगळे मराठी,
सगळे मराठी आपापसात भांडवायचे, हे सगळे राजकारण इथे चालू आहे. मराठीमध्ये सगळे वाद करतायत आणि मराठीच माणूस मराठी माणसाला उचलतोय, कारण त्याच्या वर बसलाय कोण, मला तर तुम्हाला सांगायची गरज नाही. काही ठिकाणी आपण पाहतोय बीएमसीचे अधिकारी स्वतः प्रशासक कारवाई करतायत, पण काही आता इथे बोरवलीच आपण पाहिलं, दहिसरच पाहिलं, तर त्या ठिकाणी पोलीस स्वतः रस्त्यावर उतरतात आणि कारवाई करतायत. काही ठिकाणी ह्या आमदारांचे पीए त्या पोलिसांच्या गाडीत बसून सांगतात हा धंदा उचल, हा धंदा उचल. म्हणजे हे काय कुठे घेऊन चाललंय आपला महाराष्ट्र? ह्या पोलिसांच्या खांद्यावर बंदुका ठेवून तुम्ही इतर सगळी कामं करतायत, पण त्या बिचारा आमच्या पोलिसांना 12-12, 24-24 तास 2-2 ड्युट्या काम करावं लागतंय. एक हातातून गेलं की दुसरं काहीतरी हातात येतं. मग सामान्य माणूस एखादा चांगला आला तर तो राग त्याच्यावर निघतो पोलिसांकडून. त्यांची चूक नसते तिकडे पोलिसांची. काही ठिकाणी पोलिसांना हप्ते गोळा करायला लावतात. हे कोण करायला लावतं? हे सगळे वरून ऑर्डर आलेले असतात, ते पोलीस स्वतः करत नसतात. मला असं वाटतं आजपर्यंत सगळ्या गोष्टी ह्या अनधिकृत चालू होत्या, तेच नगरसेवक होते, तेच आमदार होते, पण आज त्याच ठिकाणी तेच नगरसेवक त्याच आमदारांना का हा अचानक प्रॉब्लेम यायला लागलाय? याच्या मागे एकच प्रश्न येतो, तो म्हणजे बाबा रे हप्ता कमी पडतोय का, हप्ता वाढवून पाहिजे का, असे प्रश्न आता डोळ्यासमोर यायला लागलेत. सामान्य माणसाला वाटतंय कारवाई होतीये, सगळ्या इतर गोष्टी होत आहेत, रस्ता आम्हाला खाली मिळतोय, पण हे तात्पुरतं आहे की कायमचं आहे? मला असं वाटतं याचं उत्तर आपल्याला आता काही दिवसात मिळेलच. जर का कायमचं झालं ना तर मी स्वतः त्याला पाठिंबा देईल, पण हे तात्पुरतं असेल तर मला असं वाटतं लोकांनी त्याला विरोध करावा. येणाऱ्या काही पुढच्या दिवसात कळेलच हे तात्पुरतं आहे की हे कायमचं आहे, की हे राजकारण करतायत की हे लोकांसाठी करतायत. सगळ्या गोष्टी समोर बाहेर येतील, पण तोपर्यंत कसं आहे ना, विषय कुठला तरी दुसरा आणला जाईल आणि आपलं लक्ष भटकवलं जाईल. आज आपण पाहतोय अजितदादा पवार यांचं मृत्यूचं प्रकरण पुढे आलंच नाही अजून. कोण त्याच्यावर बोलतोय? जेव्हा झालं तेव्हा केवढं पेटलं. आज बोंबलून सगळे बोलतात, तरी पण काय त्याच्यावर चकार शब्द काढायला नाही. तो टिप्पू सुलतान काय आणि हे काय ते काय सगळं काढायला लागलेत. अरे हे भाजप पण आणि हे काँग्रेस पण कोणी धुतलेलं तांदळाचं नाहीये. या दोघांनी पण आपापल्या फायद्यासाठी त्या टिप्पू सुलतानचा वापर केलाय, हे समोर आता येतंय. हा त्याच्यावर आरोप करतोय, हा त्याच्यावर आरोप करतोय. त्या महाराष्ट्रातल्या राजकारणाचं काय? महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी तर काँग्रेस पण भूमिका घेत नाही, तो भाजप पण भूमिका घेत नाही. इथं लढायचं आहे, मारायचं फक्त मनसेने शिवसेनेनी, आणि या मराठी माणसाला काय अकलाच नाहीत. खरंच अकला नाही. कोण आपल्यासाठी लढतंय आणि आपण कोणासाठी मतदान करतोय हेच या मराठी माणसाला आजपर्यंत कळलं नाही. तो भाजप, तो काँग्रेस, कोणीही तुम्हाला मराठी माणसासाठी आलेला नाहीये. जो ठाकरे आलेत त्या ठाकरेंना पण तुम्ही संधी दिली नाही. तोंडावर बोलतात हे मराठी माणसांचा वापर करून घेणारे लोक आहेत. अरे ह्यांची पिढ्यानपिढी बसून खाणारे एवढं इतका पैसा आहे त्यांच्याकडे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कोणाला काही पडलेलं नाहीये हे मराठी लोकांसाठी या ठाकरेंना येऊन बोलायची किंवा इतर सगळ्या गोष्टी करायची. हाय त्यांच्याकडे चिकार पैसा आहे, बसून खातील एवढा पैसा आहे, पण तरी मराठीसाठी म्हणून महाराष्ट्रासाठी एक कडवट नेता. मी स्वतः राजसाहेबांना मी ऐकलेले बऱ्याच लोकांकडून की राजसाहेब हे महाराष्ट्रावर जेव्हा संकट येईल, मराठीवर संकट येईल, सत्तेवर पण लात मारतील राजसाहेब ठाकरे, हे असे व्यक्तिमत्व आहेत. पण या मराठी माणसांना किंमत नाहीये, ह्या राज ठाकरेची किंमत नाहीये. आता हे काही बरेच मराठी व्यावसायिक आहेत ज्यांच्या धंद्यावर आता कळते त्यांना अन्याय होतो आमच्यावर, तेव्हा ते मनसेकडेच पर्याय मागतात, मनसेकडे ऑप्शन शोधतात. पण यातले बरेच अर्ध्यापैकी जास्त जे आहेत ना मराठी उद्योजक, यांनी मतदान कोणाला केलंय स्वतःच्या मनाला विचारावं. मला असं वाटतं मनसेच्या जीवावर मोठे होऊन फेमस होऊन मग त्याच्यानंतर आपापला कारभार मनासारखा करायचा, असे पण बरेच लोक आहेत. बरं, विषय भरकटतोय. मूळ मुद्दा हाच आहे की हे जी कारवाई सगळं तुम्हाला करायचे ना, हे तुम्ही तर आता उठला आणि कारवाई केला असं सगळं चालू आहे. आजपर्यंत तुमचे नगरसेवक आमदार होते, पण तेव्हा तुम्हाला सुचलं नाही. पण त्याच ठिकाणी जिकडे आमदार नगरसेवक त्यांचेच आहेत. पण आता चला आपण बोलू शकतो महापौर आता नवीन आहे म्हणून त्यांनी कारवाईचे आदेश पण दिले असतील. पण ही कारवाई ऋतू तावडे मॅडमला पण मला सांगायचं ही कायमची असली पाहिजे, ही तात्पुरती नसली पाहिजे. ही जर का तात्पुरती कारवाई दिसली, याच्या पुढे मी व्हिडिओद्वारे सगळे व्हिडिओ समोर मुंबईच्या रस्त्यावर उतरून मी सगळे व्हिडिओ बनवेल आणि दाखवेल मग ऋतू तावडे मॅडमला पण. हे काय तुम्ही फक्त नवा निवडून आला म्हणून होतं का हे मी बोलणार. ह्या जागी मनसे शिवसेनेचा महापौर असतात त्यांना पण बोललो असतो, ह्या जागी काँग्रेसचा महापौर असतात त्यांना पण बोललो असतो. आता हे तुम्ही कारवाई करताय, तर सगळ्या गोष्टी करताय, मान्य आनंद आहे, सगळ्या करतायत, पण एकावर अन्याय आणि एकावर प्रेम दाखवायचं हे सगळ्या गोष्टी मला असं वाटतं थांबवा. कारण बऱ्याच ठिकाणी कंप्लेंट येत आहेत. यामध्ये ऋतू मॅडम यांनी पण लक्ष द्यावं की मराठीच उद्योजक तुम्हाला दिसतोय का रस्त्यावर ज्याला तुम्ही हटवताय, हे अशा ज्या गोष्टी घडतात. आमच्या इथे गोरेगावमध्ये कुठं कोण कारवाई करत नाहीये. रस्त्यावर मी फिरत असताना मला रात्रीचे असे त्याचा पण व्हिडिओ घेणार आहे मी. काय हे मध्येच कारवाईचं काढलं ना, सगळं बाहेर काढणार मी. फक्त मी थोडा दिवस बघतोय हे अजून किती दिवस कारवाई करतात ना, हेच मला बघायचं आहे. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही कारवाई करणं हे काम जे आहे ते BMC अधिकारीचं आहे, हे काम जे आहे प्रशासनाचं आहे. पण हे काम जे आता करतंय ते आमच्या पोलीस बांधवांना हे काम करावं लागतंय. त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळे कामं करून घेतली जात आहेत. हेच फक्त मला तुम्हाला या व्हिडिओ सांगायचं आहे. आणि जर का पोलिसांनाच जर का अजून एक्स्ट्रा हे काम त्यांच्या अंगावर द्यायचं असेल, खांद्यावर द्यायचं असेल, मग या BMCच्या अधिकाऱ्यांना घरी बसवा. एवढंच सांगण्यासाठी म्हणून माझा आजचा व्हिडिओ. बाकी तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.